नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून दिनांक 7 एप्रिल रोजी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेणारी एक मुलगी आणि तिचा भाऊ बेपत्ता झाला होता। यानंतर या बहीण भावाचे मृतदेह धर्मपुरी आणि गुरसाळे गावच्या हद्दीमध्ये निराउजवा कॅनल मध्ये दिनांक 9 एप्रिल रोजी सापडले होते। याबाबतची उत्कंठा अनेकांना लागून राहिली होती। आता फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हा प्रकार होता आणि फलटण शहर पोलिसांचा तपास आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। यामध्ये प्रामुख्याने या दोन बहीण भावांचे सीडीआर या ठिकाणी पोलिसांनी तपासले आहेत। यामध्ये काहीही तथ्य आढळले नाही, कोणाचेही या मुलीच्या मोबाईलवरती फोन आलेले नव्हते। दुसरी गोष्ट, या तपासातील एक महत्वपूर्ण बाब अशी की दिनांक 7 एप्रिल रोजी ही बहीण भावंड जे काजल काकासो चोपडे आणि किरण काकासो चोपडे, किरणचं वय 27 होतं आणि काजल 23 वर्षे होती। मेखळी तालुका फलटण या गावची ही बहीण भावंड दिनांक 7 एप्रिल रोजी फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी काजलचं सबमिशन करण्यासाठी आले होते। तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि 3:27 इंजिनिअरिंग कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर ही बहीण भावंड फलटण येथील एका कापड दुकानाच्या समोरून जाताना अगदीच 3:29 पुढच्या 5 मिनिटांमध्ये फलटण शहरातील एका रिंग रोडच्या कॅमेरामध्ये सीसीटीव्ही मध्ये जाताना दिसत आहेत। अर्थातच ही घराकडे निघाली होती। नंतर मात्र नाना पाटील चौकामधून नाना पाटील चौक या ठिकाणी क्रांतिशह नाना पाटील चौक या ठिकाणचे सीसीटीव्ही मात्र बंद असल्यामुळे त्या ठिकाणचे लोकेशन मिळाले नाही। मात्र त्यानंतर 8 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्यांनी आई वडिलांनी फलटण शहर पोलिसात याबाबतची तक्रार दिल्यानंतर दिनांक 9 एप्रिल रोजी धर्मपुरी गावच्या हद्दीमध्ये किरणचा मृतदेह आढळला होता, तर काजल काकासो चोपडेचा मृतदेह आढळला होता, तर गुरसाळे गावच्या हद्दीमध्ये किरणचा मृतदेह आढळला होता। आणि यानंतर त्यांचं शवविच्छेदन नातेपुते या ठिकाणी झालं होतं। त्यांच्या पोलिसांचा तपासामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचेही या ठिकाणी निष्पन्न झालं असल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी याबाबतची माहिती दिली असून याबाबत आता त्यांची दुचाकी केवळ जप्त करण्याचं राहिलं आहे। सध्या निराउजवा कालव्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उन्हाळे दिवस आहेत आणि अत्यावश्यक बाबीसाठीच फक्त कॅनल बंद केला जातो। त्यामुळे सध्या तरी कॅनलचे पाणी बंद झाल्यानंतर, निराउजवा कालव्यातलं पाणी बंद झाल्यानंतर त्यांची दुचाकीचा तपास केला जाणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। यामुळे अनेकांना उत्कंठा लागून राहिलेल्या या बहीण भावांचं जे निराउजवा कालव्यामध्ये त्यांचे मृतदेह सापडले होते, यामध्ये आता त्यांच्या सीडीआर मध्ये कोणाचंही बोलणं झालेलं नाही। त्याचप्रमाणे त्यांचे फलटण शहरातील रिंग रोडला जाताना एका कापड दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामधून शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज मधून निघाल्यानंतर त्या ठिकाणी ते बाहेर पडताना दिसले होते। त्यामुळे हा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच याबाबत त्यांची जी मोटरसायकल आहे त्याचाही शोध निराउजवा कॅनलच्या पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।